उद्धव ठाकरे यांना संपवणे, राजकारणात एकटे पाडणे यांच्यासाठी खेळलेली वेगळी खेळी आणि फोडलेला त्यांचा पक्ष, याच दोन गोष्टीमुळे त्यांना मात्र आता भारतीय जनता पक्षाला जड झालेलं आहे ते राजकारण. लोकांची असलेली नाराजी आणि याच ठिकाणी जो आत्मविश्वास होता 400 पारचा, तोही लोकांनी मोडून काढलेला आहे आणि याचीच धास्ती घेतलेली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येऊनही ठाकरेंची बरोबरी करताना दिसत नाही आहेत. ठाकरेंची जागा ना शिंदे घेऊ शकतायत ना अजित पवार. मग ठाकरेंना सोडून चूकच झाली असल्याचं कबुली भारतीय जनता पक्षाचे नेते खाजगीमध्ये बोलत आहे. तर उद्धव ठाकरे असताना आपल्याला या गोष्टी करायची गरज पडली नसती, ज्या कराव्या लागत आहेत. ज्यांनी 25 वर्ष सत्तेमध्ये सहभागी मिळवण्यासाठी आणि सत्तेत आणण्यासाठी योगदान दिलं, त्यांनाच आपण दूर केलं आणि अशावेळी काँग्रेसने त्यांना मोठा भाऊ म्हणूनही आता स्थान दिलेले आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठे भाऊ असणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा कबूल केली की उद्धव ठाकरेंची सेना ही आमच्यासाठी मोठे भाऊ आहे, म्हणजे त्यांच्या जागा ही जास्तच देणार. आणि त्याचबरोबर जो नवीन सर्वे आला आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंना जवळजवळ 80 ते 85 जागा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातूनच आपल्याला कळत आहे की ठाकरेंशिवाय सत्ता मिळवणं हे सगळ्यांसाठीच अवघड झालेलं आहे. ठाकरे सध्या महाराष्ट्रातील राजकारणातील केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे शिवसैनिक यांच्यामध्ये चांगलाच उत्साह बघायला मिळतोय. नव्या सर्वेने आणि सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढलेली आहे. कल्याणमध्ये पदाधिकारी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे, तर परिचारिक यांचे खंदे समर्थक तेही शरद पवार यांची तुतारी हातात घेणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरेची वाढलेली ताकद ही भाजपची डोकेदुखी वाढवणारी आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा.